हे नाही इथून लावलं मी, इथून काढलं, इथे वरती येतं ते. आणि आता सगळं काढलं कालता वगैरे सगळं केलेलं सुरीगिरी. बर्फ आहे सगळं तमाम आहे बघा. असं असे डिश मी ठेवलेली तिथे झालं क्लिअर. आता फ्रीज चालू करते. हॅलो गाईज, वेलकम टू ब्लॉगच्या समोर आपल्या किचन पासून. मला बरोबर मीठचा डब्बा दिला आणि साफ करून होते. झाडे मारली होते आणि असं वातावरण दाखवत मला कसं झालं, असं झालेलं. मस्त पक्षी होता बसले ना, असं वातावरण ढगाळ वातावरण. पाऊस येणारच पाहिजे, पावसाचे दिवस आहे तर पाऊस येईलच. सगळं असं होतं. ते पुरे आपण ठेवतो ते ठेवलेले असं वातावरण झालेले. चला झाडे बिडे वाढून घेते, खुर्ची तयार करते, नंतर बसूया. 7:30 झाले. देवपूजा वगैरे सगळी झाली आहे आणि मांजर नुसती म्याव 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 करत होती. तर आता तिला मी पुरी दिली आहे खायला, तर ती पुरी खाते. आणि त्या साळुंक्या पण आहे, त्या साळुंक्यावरती धावून जात होती. दाखवते तुम्हाला, पुरी खाते. आणि ह्या 2 साळुंक्या आहेत ना, ह्यांच्या अंगावर धावून जात होती ती, म्हणजे त्यांना पकडायला. आता ते कबूतर पण आले, ती एकटी खाते. मांजर पुरी खाते. ॲक्च्युली ती दूध पिलं असतं तिने, जर दुधाचं पातेलं माझं बाहेर असतं तसं. असे वातावरण बारीक बारीक, पाऊस पण येत नाही आहे काय, पण ढग खूप आलेले. एक साळुंकी गेली, ही जी पुरी खाऊन झाली वाटतं, कशी खाते. हे साळुंकी एकटीच राहते, तिचा पार्टनर गेला पळून. फ्लॅग कसा झालाय, अडकलं कशात तरी असं वाटतंय मला. 3 फ्लॅग आहेत. तिला जाम भूक लागलेली वाटते. कशी आवाज काढते ती. बघितलं साळुंकीला पकडायला झाली. किती डॅमेज आहे. शेवटी वाघाचीच मावशी ना, त्या बसल्या घाबरून बिचाऱ्यावरती जाऊन. साळुंकीला द्यायला काय नाही, ही त्यांचं पण खाऊन टाकेल. मी टाकते साळुंकीला, बघू काय करते.
चपाती टाकले, चपातींचं तुकडे टाकले. आता या सावंक्या खातील, ती पण खाईल. लांब लांब टाकलेत, कबूतर पण येतील आता. चालूच राहणार आहे. मी आता कपड्याची मशीन लावली आणि आता चहा गरम करते, चहा घेते, म्हणजे नाश्ता करून घेते. चपात्या 2 होत्या रात्रीच्या, त्यातली अर्धी चपाती तर टाकली मी त्यांना सावंक्या तिकडे. आणि आता चहापुरी खाते, नाश्ता करते, म्हणजे दुपारपर्यंत मला काय टेन्शन नाही. दुपारी मी केला नाही केलं काय फरक नाही पडत. काय झालं माहिती आहे का, मी नंतर सांगितलं. आता मी आधी नाश्ता करते. ओके, मला टाकते मी आता खाते. भूक लागली सर्वांना. डोंकाळे वगैरे सगळे लाडी करा लांब डोंकाळे पण आले बघितले मांजरीमुळे आता डोंकावळं बघितलं का? डोंकावळं दिसलं तुम्हाला? हे सगळं डोंकावळे. आता खाण्यासाठी ह्यांना काय पावसात भेटलं नसेल, यांना भूक लागली, पण ही नाही ते ढणी. ही गेल्यावर सगळेजण येते, तर पाऊस पण नाही, चांगला खाल्ला असेल लोकांनी. हे बघा डोंकावळा, हे सगळं डोंकावळंच येते. इकडे जास्त डोंकावळे आहेत, एक छोटंसं पण कावळी नाही, कावळी. आता ही गेली ना, आता खाते सगळं. तिला खाल्लं तिने मस्त, एक पुरी चपाती. बघितलं ना कावळा घेतलं एवढं मोठा. किती भूक लागली असेल मला. कसलं काळे काळे आहेत नुसते, हे एकदम भारी आहेत, मोठे मोठे. आता घाबरत नाहीत मला, खायला टाकलं. वरती पण आता निवांत खातात. त्यांची पार्टी चालू. अरे 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 भांडू नका, निवांत खा. आता पाऊस येईल असं वाटतं, ढाक धरले. आणि इथून जाताना 3 पोपट गेले, 3 एकदम जोरात गेले. तिची चिमणी पण आहे. असा नजारा असतो माझ्या घराच्या बाहेर. किती छान वाटतं ना, मस्त. ते काय तुम्हाला दाखवून नजारा आता दाखवते. बघा धाबा धाबा, 3 धाबे 3 नाही 4 आहेत. तिकडे पण धाबा आहे. हे बघा, हा पण धाबा आहे. दिसला धाबा. किती मस्त नजारा झालाय आमच्या इथे. आम्ही बहुतेक संडेला जाऊ दिनेश आम्ही. हे बघा धाबा. वाव, इथून पण फोटो दिसला, छान आहे ना, मस्त धाबा पडतो. हे बघा धबधबा, धाबा. किती आलेत आमच्याकडे धबधबे. हे छोटे छोटे. आता 6:15 झाले आणि आता मी जेवणाची तयारी केली, पूजा केली. पूजा वगैरे झाली आहे. छान वाटतं.
आणि आता स्वयंपाक करायचा. तर अंडे आणलेले काल दिनेशने सकाळसाठी आणलेले, सकाळच्या टिफिनला, पण काय नेली नाही. मग आता आपण अंडा करी बनवूया. अंडे ठेवतो उकडायला आणि ते तयारी करायला घेते. आधी चहा घेते, एनर्जी ड्रिंक. तर चहाचं हे नको आज ठेवते. चहा गरम करते, चहा घेते आहे ना. हा कुकरमध्ये येतो का, बाजूला करू. ॲक्च्युली चहा घेत नाही, पण थोडासा पाहिजे. आणि उद्या रविवारी, उद्या कोण वारेल, आज बुधवार आहे ना, उद्या गुरुवार, शुक्रवार, बघूया आपण रविवारी जाऊया कुठेतरी. काहीतरी दाखवलं पाहिजे ना. आता एवढं पाऊस पडतो तर धबाधबा धबाधबा बघायला आलेलं. आता बघा तिथे एकही पाण्याचं दिसत नाही आहे. तुम्हाला सकाळी दाखवलेले ना झरले नाही, काय होतात धबाधब. माझ्या पण तोंडात परत आहे धबधबा दाखवलेला ना तो, तर आता नाही. फरसाण घेते ना चहा बनवून, नुसता चहा नाही जात. डिश आज माहिती नाही किती वाजता येईल. काल आलेलं लवकर आहे ना आज लवकर. एक साईडला तर अंडे ठेवते चहा पिलेपर्यंत. मग पीठ मळून घेते, अंड्याचं कालवण बनवते. कालवण तेच ते अंडा करी. त्याच्यानंतर मग भात लावूया. सकाळच्या करी भात करी. भात थोडासा तरी लागेल, अगदीच नाही म्हटलं तरी. अंडा कुकर में थोड़ा ही चहा पिऊन होईपर्यंत अंडी उकळून घेते. एक एक न्यूज ऐकायला भेटत आहेत ना, तेवढ्या डेंजर ना विचारू नका. म्हणजे कायच्या नाही तरी. मी आता मला सांगते, हॉस्पिटलमध्ये जर काही नसेल पेशंटसाठी लागणारे बेड व आणखीन काय काय असतं त्यांचं इन्स्ट्रुमेंट हे, तर एका डॉक्टरांनी सांगितलं की बाबा हा बेड खास आहे आणि तो तुमच्या पेशंटला इथे नाही आहे या हॉस्पिटलमध्ये, तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तुमची सोय करतो. तर ते रिलेटिव्हने काय केलं माहिती आहे, कोणाला तरी तिथलं कोण असेल नगरसेवक वगैरे. आता मी काय खोलून नाही सांगत, कारण का मला इंटरेस्ट, मला फक्त एवढंच सांगायचं आहे तर डॉक्टर लोक कधी खोटं बोलत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांचं काम करतात आणि त्यांना जर माहिती आहे तर हे आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, पुढे जाऊन पेशंटला ह्याचा त्रास होणार आहे, तर ते तुम्हाला सांगतात, जेणेकरून आपल्याला त्या पेशंटचा जीव वाचवता येईल किंवा त्यासाठी आणखीन काहीतरी चांगलं करता येईल. तर तसं त्या डॉक्टरने सांगितलं. डॉक्टर होती लेडीज. आता जे जास्त शहाणे म्हणजे डोक्याने असतात ना, डोक्याने शहाणे नसतात, त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो, ते नगरसेवक आले आणि अक्षरशः मी व्हिडिओ बघितला तर लेडीज डॉक्टरला मारलं, त्यांच्या स्टाफला मारलं आहे, दुसऱ्यांचे स्टाफ आहे त्यांना मारलं. कितपर्यंत चांगलं आहे? चाललं आहे कुठे आपला महाराष्ट्र? काय खरंच असलं ऐकलं ना आपल्या डोक्याला टेन्शनमध्ये असं वाटतं ना, तर कुठेच काही खरं नाही आहे सगळं. महाराष्ट्रात वाट लागली
काय होणार आहे काय होतं. आता हे अंडी इकडे ठेवले त्याच्यात मीठ टाकलं जेणेकरून ते पटकन उकडून होतात म्हणजे चांगले उकडले जातात. ओके ते फरसाण एवढं तर काही चहा येतं. आता मी चहा घेते. चहा घेतला आणि खाते तो पण ते अंडी उकडते. असं एवढं पाणी त्याच्यामुळे चलो घेऊया आपण चहा. आता भात फ्राय करून दिला खाल्ला. आता परत होतं भूक लागली. पोट्या झाल्या. ते फरसाण खातो. फरसाण खातो का रे चहा बरोबर? हा चहा बरोबर. तुला नाही तुला दाखवतच नाही. सगळ्यांना माहिती मी तुला नाही दाखवत. कपडे धुतले चांगले ड्रायरला वगैरे. आता म्हटलं थोडस पाऊस येणार नाही एवढा आणि आला तर त्या साईडने जास्त जातो म्हणून मी कपडे सुकत टाकले. आणि मेन गोष्ट जेवढे टी शर्ट आहेत जर्सी या लोकांचे यशच्या तेवढ्या मी फ्रंटला टाक. आणि जो पाऊस आलाय तो पाऊस डायरेक्ट सगळं त्या जर्सी होत्या ना त्या सगळं भिजून त्याच्यातून टमाटो पाणी. आईला म्हटलं हे काय बघते जाऊन इथे घरात पण पाणी. ते त्याचे सुकणारे कपडे होते ते मी पटकन टाकले आणि आतमध्ये ते जर्सीतून टपाटप पाणी येतं. तेवढं दिनेशचा फोन आला. दिनेशला म्हटलं असं झालं. तो बोलतो बरं आहे आता आल्यावर तू सांग मग त्याला काय सांगायचंय भिजले तर भिजले. असं झालं. आज माझा पोपट झालं. पावसाने पोपट केला माझा दे ना काय यार खरंच. तर आता चहा पी नंतर होते काही ते वीज मध्ये तुमच्या वाया झाडत कधी वायाचं खर्च झाली. Wire and just वायर अडकली. वर्क झालेला आहे ना क्लासमध्ये खराब होणार. मेळच घ्यायला पाहिजे नाही काय आणि वायर रिक्षा असते ना ह्याच्यामध्ये अशी गेले तर एवढा झालाय तर तो निघत नाहीये. आणि वायर तुटली इथून काय झालं फ्रीज मध्ये पूर्ण खराब होऊन जाईल. सध्या चालतंय तर आता मी असंच ठेवते. फ्रीज बंद करते. दाखवते मी बर्फ हे सगळं स्वयंपाकाचं करायला घेतलं बघ एवढा बर्फ काढला. स्वयंपाकाची तयारीच करत होती. म्हटलं चल बघूया एवढा पसारा तो निघतोय का नाही.
कसं निघायचं ठीक आहे. अंडी उकळी तर करा घेते पीठ वगैरे नव्हते करायला त्याचा स्वयंपाक तुझं तर मला नाही वाटत आता ते लवकर बनत खूप वगैरे होतं तुपात पण पाणी घेतलं असा आत्मा होता बनवलेला म्हणजे आपण काही करंजी वगैरे बनवतो ना भाजी तो कसा असं आता येते फ्रीजमध्ये तो काय खराब होत नाहीये आणि आपण पॅकिंग बनवते आम्हाला कालपासून पाणीच करतो जे असं नाटक होतं साईडला कुकर लावते टाकावं लागलं असतं हे एक संपूर्ण आहे मध्ये असं कशाचा पत्ता करत होता आम्हाला थोडंसं पण गोड नव्हतं प्रेमीचा पत्ता मला मोठा मेन गोष्ट म्हणजे काय म्हणते का पत्त्यांशिवाय तो पण भेटत त्याच्यामुळे उद्योग झाले आज मला टेन्शन आलं प्लीज खराब झालं ना तर माझं डोकं फिरणार आहे कारण त्या प्लीज खूप महत्वाची गोष्ट झाली त्याच्याशिवाय काय होऊ शकत नाही तर वस्तू खराब होतात वस्तू माझ्या खराब होती म्हणजे जसं की काय होतं ऍडजस्ट म्हणजे आपल्याला कधी हवं असेल तेव्हा आपण घेतो फेकून देईल ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होणार बघूया म्हणजे तोपर्यंत बाकीची तयारी केली पीठ चांगलं काय झालं तीन वेळेला ठेवायचं वायर मेन माहिती का मी काय करते माहिती फ्रीज मध्ये डाळी असतात ना कोणतीही डाळ असते सगळ्या प्रकारच्या डाळी असतात त्या सगळ्या प्रकारच्या डाळी मी फ्रीज मध्ये ठेवते त्याच्याने काय होतं माहिती डाळीला कधीच स्टील लागत म्हणजे ते तोछडा पण हे लागत खराब होत नाही म्हणजे किती महिने वर्ष 2 वर्ष पुढे कुठली डाळ चांगली होते काही सुकी वर्षी जरी असेल ना काय करायचं म्हणजे साफ वगैरे करायची एका पॉलिथिनमध्ये बॅगेत ठेवायची त्या बॅग असते जिप बॅग असते पॅक असं जिप बॅग असतं ना त्याच्यात ठेवायची आणि मग ते मी फ्रीजमध्ये जे खाली बॉक्स असतो भाज्यांसाठी दिलेला त्याच्यामध्ये असं लावून ठेवा एक साईडमध्ये सगळं मच्छीचं काही वास येत असं त्या मच्छीचं काहीच येणार नाही कशाच नाही डाळी ठेवा खूप छान म्हणजे खूप टिकणाऱ्या वस्तू भाज्या साठवून ठेवल्या जागा पण राहते आता माझ्या छोट्या त्याचा मोठा मोठा प्रश्न नाहीये पण काय कसं असं म्हणजे वस्तू किती जरी मोठी असू दे छोटी असू दे जागा पुरतच नाही त्याच्यामुळे मग थोडी सावधानी करायला लागते तर मी असं करते थोडंसं ते पॅकिंग वगैरे करून एक साईडला त्याच्यात लावते असं ते आपण नाही ठेवत लावून ठेवते काही असेल तरी चहा पावडर जरी असेल तरी सुद्धा मी फ्रीज होते नंतर मला माहिती टोमॅटो वगैरे नाही ठेवत टोमॅटो भाज्यासाठी भाज्यांमध्ये भाज्या पण साफ करून कोथिंबीर वगैरे ठेवली ना कोथिंबीर साफ करून जर ठेवली ना तुमचं कुठलं जाईल आणि जर तुम्ही अशीच ठेवली तर मग ती लवकर खराब होते कांदा कापलेला त्याच्या कांदा लागली आवाज येत नाही आवाज येते तर केला फ्रीज बघूया आता काय होत आणि चालूच होईल म्हणजे लास्ट टाइम पण असं झालं मी काढलेलं तर त्याला काय मी इजा नाही करत कुठून एवढे एवढे हे होते किती तरी होते परत काढते एवढे होते आय होप फ्रीज चालू होईल
चालू झालं, येतोय आवाज. चालू झालं फायनली. दिवस जीव आला. आता मी म्हणते अंडी सोलून हल्ली अंडी आहे उकडली ना, त्याला असं पापुद्र येतं. म्हणजे ते सोलत नाही ती अंडी, वेगळी सोलताना ना अशी फुटून फुटून म्हणजे वेगळंच होऊन जातं. त्याने काय माहिती काय, आधी तर असं माहिती ते. आता ते अंडी येते ना, त्याच्यावरती असं पापुद्रा येतो व्हाईट कलरचा. तो असं निघतोय लिटरली, असं वाटतं का ते प्लास्टिक आहे. तर माहिती नाही काय करणार. अंड्याचं वाटण केलं. आता प्रत्येक जेवण बनवते खूप वेळ झाला. आता सेट केलं मोबाईल आणि आता अंड्याचं बनवायला घेऊया. ओके, वाटण करून झालं. वाटणामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर घेतली. मला सगळं अंड्याचं बनवून घ्यायचं लागली. चपात्या पण करायच्या शेवटी साड्या अंड्याच्या उंचा साईडला चपाती लावतो. हे काढण्यातच टाइम गेला. डबलची कामं अजिबात नाही. कामं कशी अशी फटाफट फटाफट झाली पाहिजेत. म्हणजे कसं माहितीये, आणि परफेक्ट झालं पाहिजे गोष्ट. काय करणार हे वरण बरोबर आहे. आता अंड्याचं लिप्त करणार आहे मी. असं जाडसर मस्त उलस अंड्याचं मस्त केलं. ग्रेव्ही केली, जास्त काय केली नाही. वरणाचं कुकर झाला, आता चपात्यात असते. तर आता दिनेशी चपात्या करायला घेते. गरम गरम चपात्या आणि अंड्याचं आहे. म्हणजे आता तुम्हाला दाखवलं मी हे सगळं आहे आता. आणि जेवायला घेऊ, भांडे वगैरे कसे सगळं क्लीन कर. कपडे इकडे तिकडे सुकत टाकतो मी एकदम. दाखवते कसे टाकते कुठे जिथे जागा ते टाकते. ते लावून कपाटाला सगळीकडे टाकून आता सुकतात. सुकतील जेवून कपडे सुकणार की नाही. कारण आज मी सांगितलं ना तुम्हाला काय झालं. कपडे सुकत टाकले आणि पाऊस पडला, सगळे कपडे भिजून गेले. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर.